लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। आदित्य ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यानंतर आता महापौर हिमगौरी आहेर आडके यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। आदित्य ठाकरेंनी नाशिकमध्ये येऊन माध्यमांसमोर विविध प्रश्नांवरून प्रशासनावर टीका केली, मात्र नाराजी असेल तर ती प्रत्यक्ष भेटून व्यक्त करायला हवी होती असंही महापौरांनी म्हटलंय। आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर आलेले होते। शहरातील विविध प्रश्नांवरून सरकार आणि प्रशासनावर त्यांनी टीका केली, मात्र त्यांच्या या भूमिकेवर महापौर हिमगौरी आडके यांनी सवाल उपस्थित केलाय। नाशिकमध्ये यापूर्वी जे नेते आले त्यांनी नाराजी किंवा प्रश्न प्रत्यक्ष भेटून मांडले, मग आदित्य ठाकरेंनीही प्रत्यक्ष भेटून नाराजी व्यक्त करायला हवी होती असं महापौर म्हणाल्यात। वस्तुस्थिती प्रत्यक्ष न पाहता केवळ माध्यमांना प्रतिक्रिया देऊन जाणं किंवा माध्यमांसमोर आपलं मत मांडणं हे कितपत योग्य आहे असा थेट सवाल हिमगौरी आडके यांनी केलाय। आम्ही म्हणतोच ना की आम्ही 24 तास रस्त्यावर आहोत। तुम्ही जर बघितलं ते येणार म्हणून रातोरात झालेलंच नाही। आम्ही आदेशित तसं केलं होतं महासभेमध्ये। असं तुम्हाला वाटतं का? असं कुठे दिसलंय का? पूर्ण 24 तास जिओ टॅग फोटोग्राफ्स आपल्याकडे उपलब्ध आहेत। 24 तास यंत्रणा सुरू आहे आणि कालपासून परवापासून जर तुम्ही बघितलं तर कुठे कुठे क्रमवार खड्डे बुजवण्यात आले, कोणकोणत्या प्रभागात आले याची तपशीलवार यादी आपल्याकडे उपलब्ध आहे। तो त्यांचा प्रश्न आहे, म्हणजे भेटून उपयोग नाहीये। मग ज्या गोष्टीसाठी ते आले जर चर्चाच नाही झाली तर फक्त मीडियाला बाईट देऊन जाणं पण कितपत उपयुक्त आहे हे माहित नाही आम्हाला। हो, साधारण अशीच व्यवस्था असते की आपण बघितलं मागच्या काळात जे नेते मंडळी इथे आले त्यांना नाराजी देखील जर व्यक्त करायची असेल तर ती भेटून व्यक्त केली जाते। फक्त येऊन मीडियासमोर आपलं मत मांडणं आणि वस्तुस्थिती जी आहे ती न जाणता, मला माहित नाही त्यांना काय माहिती पुरवली गेली होती, कशा पद्धतीची माहिती पुरवली गेली होती, पण जर नाशिकचा खरंच विकास करायचा आहे तर सगळ्यांनी मिळून चर्चा करून प्रशासन आणि सगळे पदाधिकारी बसले असते तर त्याला एक चांगलं वळण, एक चांगली प्रथा, एक पायंडा जो आपण म्हणतो की आपल्याला जर शहराचा विकास करायचा तर सगळं मिळून केला असता। नाराजी पण व्यक्त करायची असेल तर ती पद्धतशीरपणे व्यक्त झाली असते। आदित्य ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यातून सरकारवर टीका झाली, आता महापौरांच्या प्रतिक्रियेतून त्याला प्रत्युत्तर मिळालंय। त्यामुळे नाशिकच्या विकास कामांवरून ठाकरे विरुद्ध महापौर असा नवा राजकीय सामना रंगण्याची शक्यता आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।